नमस्कार. गावरान तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण उपवासाची रेसिपी करणार आहे. खिचडी खाऊन खाऊन सगळ्यांनाच कंटाळा येतो, तर आपण आज काहीतरी वेगळं करणार आहे. तर पाहू शकता मी इथे शाबूस तांदूळ घेतलेले आहेत. भाजून नाही घेतलेले, कच्चेच घेतलेले आहेत. अर्धी वाटी शाबूस तांदूळ आहेत, अर्धी वाटीला थोडेसे जास्त आहेत. त्यानंतर हिरव्या मिरच्या आणि अद्रक घेतलेले. आता आपल्याला शाबूस तांदूळ इथे बारीक वाटून घ्यायचे. हे बघा, अशा प्रकारे एकदम बारीक पीठही नाही करायचे, असं रवाळ असं वाटून घ्यायचे. आता त्याच्यामध्ये मी इथे हिरवी मिरची आणि अद्रक टाकून घेणार आहे. तुम्ही हे सेपरेट वाटलं तरी सुद्धा चालेल, पण मी सेपरेट वाटण्याच्या ऐवजी त्याच्यामध्येच टाकून हे वाटून घेणार आहे. बारीक वाटून घ्यायचे आपल्याला. त्यानंतर ना आपल्याला हे काढून घेऊन त्याच्यानंतर ना आपल्याला त्याच्यामध्ये वरईसुद्धा वाटायची आहे. तर हे बघा, अशा प्रकारे हे वाटून घ्यायचे. आता मी हे एका भांड्यामध्ये काढून घेते. मोठंच भांडं घ्यायचं आहे, कारण आपल्याला जी रेसिपी करायची त्याचं असं एक गोळा तयार करायचा आहे त्याच्यासाठी. तर बघा, मी मोठं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये सगळं काढून घेतलेलं आहे. तर मी अर्धी वाटी शाबूस तांदूळ घेतलेलं, तर त्याच्यासाठी पाव वाटी इथे मी वरई घेतलेली आहे. ती सुद्धा भाजून वगैरे काही घेतली नाही आहे, तशीच आपल्याला बारीक वाटून घ्यायची मिक्सरला. ती सुद्धा हे बघा, मी अशी रवाळच वाटून घेतली. त्याचंही असं एकदम बारीक पीठ वगैरे घेतलेलं नाही आहे करून. तर हे झालेलं आहे आपल्याला. आता आपण पुढची तयारी करून घेऊया. तर मी इथे एक बटाटा घेतला आहे, स्वच्छ धुवून घेतला आहे. तर आता आपण त्याची सालं काढून घेऊया. अशा प्रकारे मी अशी सालं काढून घेते. खरंच तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी करून बघा. एकदम पोटभर होते, चवीला तर अप्रतिम होते. तुम्ही नक्की करून बघा. आणि चॅनलवरती जर कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा की तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात. तुम्ही रेसिपी कुठून बघताय हे सुद्धा नक्की मला सांगा. तर पाहू शकता, बोलता बोलता आपला बटाटा सोलून झालेला आहे. तर मी इथे एक किसणी घेतली. अद्रक किसायची जी किसणी असते ना, ती किसणी घेतलेली. तीच घ्या शक्यतो, कारण दुसरी जर घेतली तर त्यांनी खूप असे मोठे मोठे किस पडू शकतो बटाट्याचा. त्याच्यामुळे मी ती किसणी घेतली. त्याने आपल्याला बटाटा छान असं किसून घ्यायचा आहे. मी इथे एकच बटाटा वापरलेला आहे. जेवढं आपलं शाबूस तांदूळ वरई येईल त्याला एक बटाटा पुरेसा आहे. मी इथे कच्चा बटाटा वापरला आहे. तुम्ही जर त्याच्याऐवजी उकडलेला बटाटा घातला तरीसुद्धा चालेल. तर आता हे बघा, मी असं किसून घेतलं आहे बटाटा. आता तो आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. जे आपण वाटून घेतलेलं होतं ना, त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. खरंच ही रेसिपी ना अगदी पोटभर होते. खिचडी वगैरे खाऊन कंटाळा येतो. खिचडीने काही जणांचं कसं पोट गच्च होतं, तर खिचडी नाही आवडत काही जणांना. त्याच्यासाठी नक्की तुम्ही ही रेसिपी करून बघा. अगदी झटपट होते, जास्त वेळ लागत नाही. फक्त थोडा वेळ काय लागतो जे भिजण्यासाठी, ते 10 ते 15 मिनटं, जास्त नाही. तर हे बघा, आता मी ते टाकून घेतल्याच्यानंतर ना त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. त्यानंतर ना 4 ते 5 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, तो टाकायचा आहे. अगदी बारीकच पाहिजे असं नाही, ओबडधोबड जरी वाटते शेंगदाणे ते टाकले तरीसुद्धा चालतील. त्यानंतर ना आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे. पाणी लगेच टाकायचं नाही आहे. आधी जे बटाट्यामध्ये जे मॉइश्चर असतं त्याच्यामध्येच आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचे सगळीकडनं. म्हणजे कसं पाण्याचा अंदाज आपल्याला कळेल. जर आपण आधीच जर पाणी टाकलं तर पाण्याचा अंदाज कळणार नाही, मग खूपच असं बेटर आपलं पातळ होईल. आपल्याला पातळ वगैरे करायचं नाही आहे. तर बघा, अशा प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचे. नक्की, खरंच तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी करून बघा. खरंच खूप म्हणजे खूप छान होते चवीला, तिखट. आणि ह्याच्यासोबत आपण एक चटणी करणार आहे, त्याची रेसिपी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेली आहे, तर तीसुद्धा तुम्ही नक्की जाऊन बघा. चटणीसुद्धा अगदी भारी लागते. अगदी आंबट गोड तिखट अशा प्रकारे चटणी लागते. तर हे बघा, मी बेटर तेच आधी असं मिक्स करून घेतलेलं जे मिश्रण होतं ते. तर आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ह्याचा एक गोळा तयार करायचा आहे. फार असा पिठासारखाही गोळा नाही करायचा आपल्याला. तुम्हाला मी पुढे दाखवते ह्याचा कसा गोळा आपल्याला तयार करायचा आहे. तुम्ही एकदा रेसिपी नक्की करून बघा. हे बघा, असं थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे, जास्त एकदम टाकू नका, नाही तर खूप असं पातळ होईल. पातळ जरी झालं तरी नंतर ना ते शेवटी शाबूस तांदूळ वरही पाणी शोषून घेणार ते. तर बघा, अशा प्रकारे करायचं आहे. मी दाखवलं आहे तुम्हाला. आता हे आपल्याला 10 ते 15 मिनटं आपल्याला असंच मुरत ठेवायचं आहे, म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये शाबूस तांदूळ आणि वरईमध्ये पाणी छान मुरेल. तर मी त्यात ते मुरत झालेलं आहे आपलं. त्याच्यानंतर ना मी इथे पोळपट घेतले. पोळपटावरती एक कॉटन कपडा घेतला आहे आणि तो हलकासा भिजवून घेतलेला आहे, कोरडा नाही आहे. तर त्यानंतर ना आपल्याला त्याच्यावरती आपण जे तयार केलेलं जे होतं ना, त्याचा एक गोळा घ्यायचा आहे आणि तो हलक्या हलक्या हाताने ना असं थापून घ्यायचा आहे. पाण्याचा हात लावून थापायचा आहे, म्हणजे तो छान असा थापला जातो. हे बघा, अशा प्रकारे थापून घ्यायचं आहे. आपल्याला जास्त पातळ नाही करायचा किंवा जास्त जाडही नाही ठेवायचा,
मी तुम्हाला दाखवते नंतर ना कसं करायचं आहे. बघा अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. बघा जास्त पातळही नाही आहे, जास्त जाडही नाही आहे. कारण कसं जास्त पातळ जर केलं तर मग कडक होऊ शकतं आणि जास्त जाड जर ठेवलं तर मग ते असं मऊ होऊ शकतं. आपल्याला असे खरपूस असे झाले पाहिजे ना आपले हे थालीपीठ उपवासाचे. तर मी मध्ये एक बीळ पाडून घेतलं आहे, म्हणजे कसं आपल्याला तेल वगैरे मध्ये टाकलं की सगळीकडे पसरतं ते, त्यामुळे. तर मी ते एक पॅन ठेवलं आहे. पॅन आपला छान गरम झालेला आहे. त्यानंतर ना त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे पॅनला. आता त्यानंतर ना आपल्याला आपण जे थालीपीठ तयार केलेलं ते टाकून घ्यायचं आहे. माझ्याकडनं टाकताना थोडंसं तिचं तुटलं तर ते काही नाही, बोटाच्या साह्याने मी नीट करून घेते, ते होतं बरोबर. तर आता इथं थोडासा धागा गेलेला खरं तर कपड्याचा. तर अशा प्रकारे आता हे झालेलं आहे आपलं. आता हे छान वरून आहे ना थोडंसं कोरडं जर वाटलं ना तर पाण्याचा हात घेऊन आहे ना हलका हलकं आहे ना आपल्याला सगळीकडे लावून घ्यायचं, म्हणजे कसं कोरडं होत नाही, त्याला चिरा वगैरे पडत नाही त्याच्यासाठी. तर आता हे झाल्याच्या नंतर ना आपल्याला मध्ये जे आपण बीळ पाडलेलं ना तिथं थोडंसं तेल टाकायचं आहे, अगदी थोडंसं. ह्या रेसिपीसाठी तेल जास्त लागत नाही, अगदी थोडंसं तेल लागतं. तर आता झाकण ठेवून आपण ना 1 मिनिटभर खालच्या साईडने भाजून घेऊया. हे भाजण्यासाठी जास्त वेळही लागत नाही, लईतले 2 ते 2.5 मिनटं लागतात. 2 ते 2.5 मिनटात आपलं हे छान असं खरपूस थालीपीठ भाजून होतं. पाहू शकता आपलं खालच्या साईडने छान भाजून झालेलं आहे, आपण पलटी केलेलं आहे. तर आता पुन्हा एकदा मध्ये थोडंसं तेल टाकून साईडनेही थोडंसं तेल टाकूया आणि परत एकदा खालच्या साईडने आपण भाजून घेऊया हे थालीपीठ. तर अशा प्रकारे आपल्याला आहे ना थालीपीठ छान असे भाजून घ्यायचे. आपण आता चेक करूया खालच्या साईडने छान भाजलं आहे की नाही. तर हे बघा पाहू शकता खालच्या साईडने सुद्धा एकदम खरपूस असं भाजलेलं आहे. आता आपण हे ना एका भांड्यामध्ये काढून घेऊया. प्लेट घेतली मी. तर बघा एकदम पातळ झालेलं आहे, जास्त जाडही नाही आहे किंवा जास्त एकदम पातळही नाही आहे, मीडियममध्ये. तर आपली रेसिपी झालेली, मी सगळे थालीपीठ करून घेतलेले आहेत. रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आणि अगदी खरपूस आणि चवीला अप्रतिम झालेले आहेत. तुम्ही नक्की एकदा करून बघा, खायला खरंच खूप छान लागतात. तर हे बघा अशा प्रकारे मी जाड ठेवलेले, जास्त पातळ नाही जाड नाही असे ठेवलेले. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ह्याच्यापेक्षा थोडेसे जाड ठेवले तरी सुद्धा चालेल. तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. तर आज आपल्याला शाबूस तांदळाचे वडे करायचे. अगदी खुसखुशीत होतात तुम्ही अशा प्रकारे जर केले तर. तर मी इथे शाबूस तांदूळ घेतले, एकदम छान असे मऊसूत भिजलेले आहेत हे शाबूस तांदूळ. सकाळी भिजत घातलेले, संध्याकाळपर्यंत छान असे भिजलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. बारीक केलेला भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे, कच्चा वापरू नका, भाजलेलाच वापरा. त्यानंतर ना हिरवी मिरची मी इथे मिक्सरला फिरवून घेतलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक कट करून घेतली तरीसुद्धा चालेल. त्यानंतर ना चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि नंतर ना आपल्याला उकडलेले बटाटे टाकायचे. आणि हां, चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटसुद्धा करा की तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात. तुम्ही रेसिपी कुठून बघताय हे सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. तर मी इथे 4 बटाटे घेतलेत उकडलेले, ते हातानेच कुस्करून घेते आणि त्यानंतर ना आपल्याला हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम चांगलं मिक्स करा, म्हणजे कसे शाबूस तांदळाचे वडे आपले फुटणार नाही. हलक्या हाताने आपल्याला, म्हणजे एकदम हलका हात पण नाही किंवा मग एकदम दाबून पण नाही, अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे ते. खरंच तुम्ही एकदा ही रेसिपी करून बघा, खूप छान होते चवीला. तर हे बघा अशा प्रकारे मी हे सगळं मिक्स करून घेतले. तर आपण आता ह्याचे वडे करून घेऊया. मी आता ह्याचे वडे करून आधी सगळे वडे करून घेणार आहे, त्यानंतर ना तळणार आहे. तर तो बघा अशा प्रकारे वडे आपल्याला करून घ्यायचे, हलक्या हाताने असे दाबून घ्यायचे. अशा प्रकारे जर वडे केले ना तर वरून छान असे क्रिस्पी आणि आतून मऊ लुसलुशीत होतात. त्याच्यामुळे नक्की तुम्ही करून बघा. खूप जाडही ठेवायचे नाहीत किंवा जास्त पातळही ठेवायचे नाहीत, आपल्याला अशा साईजमध्ये करायचे. पाहू शकता तुम्ही असे केलेत मी, खूप छान होतात. खरंच तुम्ही नक्की करून बघा. आणि हां, चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा की तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात. आणखी एक वडा मी करून दाखवते कसा करायचं आहे. साईज तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता, मोठे करा नाही तर मग छोटे करा, पण खरंच नक्की करून बघा तुम्ही, खूप छान होतात. आणि हे वडे तळताना आपल्याला गॅस मीडियमपेक्षाही थोडासा फास्ट ठेवायचा आहे, जास्त फास्टही नाही किंवा एकदम बारीक गॅसवरती तळू नका, नाहीतर मग आपले वडे फुटतील आणि इरमतील सुद्धा. त्याच्यामुळे ती एक गोष्ट लक्षात ठेवा. तर बघा दुसराही वडा मी करून घेतला आहे. आता मी अशा प्रकारे सगळे वडे करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला.
तर आता आपले सगळे वडे तयार झालेले आहेत, पाहू शकता. सगळे वडे मी करून घेतलेले आहेत, एवढे वडे झालेले आहेत त्याच्यात. आता हे आपण आता तळायला घेऊया. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लगेच नाही तळले तरीसुद्धा चालतील, बनवून ठेवा, गरम गरम तळायला घ्या. तर मी इथे तेल ठेवले. तेल आपलं चांगलं गरम झालं की नाही आपण चेक करायचं आहे आधी, त्यानंतरच वडा टाकायचा आहे. तर तेल आपलं छान गरम झालं, त्यानंतर आपण त्याच्यात आता वडा टाकूया. तर अशा प्रकारे एक एक वडा सोडून घ्यायचा आहे. आपल्याकडे जेवढे वडे बसतील ना तेवढेच सोडा, जास्त गिचडी करू नका, नाहीतर मग वडे एकमेकांना चिटकतील आणि मग चिटकल्याने ते फुटतील. आणि तेल छान गरम झाले की नाही आधी ते चेक करा, तरच तुम्ही वडे टाका, नाहीतर मग वडे फुटू शकतात. तर बघा हलक्या हाताने हे वडे असे काढून घ्यायचे. माझा वडा थोडंसं चिटकला होता इथं, कारण कढई थोडीशी वेगळी आहे ना त्याच्यामुळे. तर हे बघा अशा प्रकारे हलक्या हाताने एक एक काढून घ्यायचं आहे वडा. खूप असं जास्त डवचायचं नाही आहे त्याला, नाहीतर मग वडे जास्त फुटतील आणि मग सगळं तेलात ते शाबूस तांदूळ असे होतील. त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्ही हलक्या हाताने वडे सगळे काढून घ्या आणि पलटी करून छान असे तळून घ्या क्रिस्पी होतपर्यंत. आणि छान फ्राय झाले ना त्यानंतर ना काही सेकंदासाठी गॅस फास्ट करा, म्हणजे वरून छान असे कुरकुरीत होतात. तर हे बघा छान असे तळले गेलेले. तर मी हे सगळे वडे काढून घेते आणि अशाच प्रकारे सगळे वडे तळून घेते. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा. आणि हे बघा वडे किती छान झालेले आहेत, रंगसुद्धा किती छान आला आहे. चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय.